पोळी, चपाती किंवा भाकरी आपल्या सगळ्यांच्याच घरी बनते. तुम्ही जर मोजून चपाती बनवत असाल तर हिंदू मान्यतेनुसार ते अशुभ मानले जाते. असे केल्याने सूर्य आणि मंगळ ग्रह कमजोर होऊ शकतात आणि राहूचा नकारात्मक प्रभाव जीवनावर पडू शकतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार चपाती जर मोजून बनवली तर घरात दुर्भाग्य येते, माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि अन्नधान्याची हानी होऊ शकते. घरातील सुखशांती भंग होऊन आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. याबद्दल अधिक माहिती घेऊया. शास्त्रीय दृष्टिकोनातून चपाती पोळी मोजून बनवणे अयोग्य. काही जण असे म्हणतात की चपाती पोळी मोजून बनवली तर वाया जात नाही आणि हे अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्यामुळे ते वाया घालवू नये. हे बरोबर आहे, पण तरीही चपाती पोळी मोजून बनवू नये. समजा तुम्ही मोजून चपाती पोळीचे कणिक तयार केले आणि ते बाकी राहिले तर काय करणार? ते फ्रीजमध्ये ठेवणार आणि फ्रीजमध्ये ठेवलेले कणिक पुन्हा वापरणे अयोग्य आहे, कारण त्यात बॅक्टेरिया वाढतात. असे कणिक वापरून तयार चपाती पोळी खाल्ली तर कुटुंबाच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातूनही चपाती पोळी मोजून खाणे योग्य नाही. मंगळ आणि सूर्य कमजोर, राहूचा दुष्परिणाम. याशिवाय धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर चपाती आणि पोळीचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी आहे. तसेच राहिलेल्या कणिकेचा संबंध राहूशी आहे. चपाती पोळी मोजून बनवल्याने केवळ मंगळ आणि सूर्य ग्रह कमजोर होतात असे नाही, तर राहूचा दुष्परिणाम देखील जीवनावर पडतो. म्हणूनच चपाती पोळी मोजून बनवू नये असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. चपाती पोळी बनवण्यासंदर्भात काही नियम. चपाती पोळी बनवताना कुटुंबातील सदस्यांना विचारणे किती पोळ्या खाणार किंवा पोळी खाताना त्या मोजणे ही अत्यंत वाईट सवय आहे. चपाती पोळी बनवताना 2 जास्त तयार करा, कारण अचानक घरात पाहुणे आले किंवा दरवाजावर कोणी गरजवंत आला तर तो उपाशी राहणार नाही. तुम्ही भुकलेल्या व्यक्तीला अन्न दिले, त्याची भूक शांत केली तर त्याचे अपार पुण्य मिळते. माता अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि सूर्य, मंगळ, राहू, शनी या इतर ग्रहांची कृपादृष्टी राहते. हिंदू धर्मानुसार पहिली चपाती पोळी गायीसाठी आणि शेवटची श्वानासाठी किंवा इतर कोणत्याही पशुसाठी तयार केली जाते. या चपाती पोळीमध्ये गूळ किंवा साखर घालून प्राण्यांना दिली तर माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. चपाती पोळी बनवण्यासाठी जी शेगडी वापरली जाते तिची दिशा आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला असावी. जी व्यक्ती चपाती पोळी बनवत आहे तिचे मुख पूर्व दिशेला असावे. यामुळे कुटुंबाला अधिक लाभ मिळतो. या दिवशी बनवत नाहीत पोळी, भाकरी. शास्त्रानुसार एकादशीला भात खाणे वज्र मानले जाते, त्यामुळे तांदूळाची भाकरी खाऊ नये. शरद पौर्णिमा, शीतलाष्टमी, नागपंचमी आणि कुणाच्या मृत्यूनंतर घरात पोळी किंवा भाकरी तयार केली जात नाही. कुणाच्या मृत्यूनंतर जर घरात पोळी किंवा भाकरी बनवली गेली तर त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते आणि मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही असे सांगितले जाते.